नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 7:15 पंतप्रधान पदाची शपथ घेणार। राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्ता स्थापनेचं निमंत्रण। नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी 9,000हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करणार। या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती भवनात निमलष्करी दलाचे जवान, एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर्सच्या 5 कंपन्यांसह बहुस्तरीय सुरक्षा दल तैनात केलं जाणार। शपथविधी सोहळ्यासाठी नवी दिल्ली हाय अलर्टवर। 9 आणि 10 जूनला दिल्लीत नो फ्लाय झोन घोषित। नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात शपथविधीची तयारी सुरू। राष्ट्रपती भवनात स्टेज आणि खुर्च्या लावल्या। शपथविधीला 8,000 निमंत्रित येणार असल्याची माहिती। उद्याच्या शपथविधी सोहळ्याला भाजपचे राज्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेत असल्यानं राज्यातील भाजपच्या सर्व आमदारांना निमंत्रण। मंत्रिपद कुणाला द्यायचं याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री घेणार। खासदारांचं मेरिट बघून मंत्रिपद द्यायचं की नाही याचा निर्णय होणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या डिनरचं आयोजन करणार। यात शेजारी देशांचे प्रमुख देखील उपस्थित राहतील। श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्यावं, सर्व खासदारांची एकनाथ शिंदेंकडे मागणी। काल रात्री झालेल्या बैठकीत खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह केला। काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात अर्धा भारत भाजपमुक्त झाला। इंडिया आघाडीनं बहुमतमुक्त भाजप सत्यात आणला। सामनातून भाजपवर जोरदार टीका। सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठताना मोदी शहांची दमछाक। यापुढे मोदी हिंदुत्वाचा ही सुद्धा तोंडातून काढणार नाहीत। सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोल। शेअर मार्केटमधील घोटाळा सरकार स्थापनेपासून सुरू। मोदींची तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी। खासदार संजय राऊतांचा आरोप। संविधानासमोर नतमस्तक होणारे मोदी ढोंगी, तर मोदींनी देश विकायला काढलाय, संजय राऊतांचा आरोप। मोदी सरकार टिकणार नाही, खासदार संजय राऊतांचा पुन्हा एकदा दावा। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँग्रेसला चांगलं यश मिळालं, त्यामुळे काँग्रेसला जास्त जागा मिळायला हव्यात ही आमची मागणी असेल, वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य। मुस्लिम आणि बौद्ध समाजाचं मत एकतर्फी काँग्रेसला गेलं, तसंच हिंदूंचं मत भाजपला गेलं। दोन्हीकडे धर्म आणि जात चालली, बच्चू कडूंचं मत। मनोज जरांगेंना दिलेलं आश्वासन सरकारनं पूर्ण करावं, जरांगेंच्या उपोषणावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। जालन्याच्या अंतरवाली सराडीत मनोज जरांगेंचं उपोषण सुरू। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं या मागणीसाठी जरांगेंचं पुन्हा उपोषण। आरक्षण न दिल्यास विधानसभेत सर्व जाती धर्माचे 288 उमेदवार उभे करणार। विधानसभेला नावं घेऊन पाडणार, मनोज जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंच्या उपोषणाला प्रशासनाची परवानगी नाही, त्यामुळे उद्या मोदींना शपथ न घेण्याचं निवेदन आम्ही देऊ का, जरांगेंचा सवाल। जालन्याच्या अंतरवाली सराडी ग्रामपंचायतीच्या सदस्यांची बैठक। जरांगेंविरोधात ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनावर बैठकीत चर्चा। निलेश लंकेंचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांच्याकडून शिवीगाळ आणि मारहाण, महिलेचा आरोप। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शरद पवार पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचा विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न दाखवून दिला। निलेश लंकेंचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांना नवनिर्वाचित खासदार निलेश लंके शिक्षा देणार का की पाठीशी घालणार हे पाहावं लागेल। भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा लंकेंवर निशाणा। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 40 उमेदवारांचे 53 अर्ज दाखल। 40 पैकी 6 उमेदवारांना पक्षांकडून उमेदवारी, इतर 34 उमेदवार अपक्ष। महाबळेश्वरमधील विशाल अग्रवाल यांच्या अनधिकृत एमपीजी क्लबवर हातोडा, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। नेरळ अमन लॉज मिनी ट्रेन आजपासून बंद। अमन लॉज ते माथेरान मिनी ट्रेनच्या फेऱ्या सुरू। शासन आदेशानंतरही मुंबईतील 65% बार आणि मद्य दुकानांना देवता आणि राष्ट्रपुरुषांची नावं। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शासन आदेशच मागे घेण्यासाठी शिफारस, अधिकाऱ्यांवर कारवाई करा, हिंदू जनजागृती समितीची मागणी। पावसाळ्यात रेल्वे किंवा मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जागेवर घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेसारख्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्या, सर्वोच्च न्यायालयाच्या पालिका आणि रेल्वेला सूचना। रविवारी मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेवर सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 पर्यंत, तर मध्य रेल्वेवर सकाळी 11:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक।
पश्चिम रेल्वेवर विना तिकीट प्रवाशांना पकडून एप्रिल मे या 2 महिन्यात 38 कोटी रुपये दंड वसुली। एसी लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 29 लाखांचा दंड वसूल। नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांची सोडत पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुन्हा लांबणीवर 5 जुलैनंतर सोडत जाहीर होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।